हिरव्या वाटणातली पापलेट कढी आणि हिरवं वाटण लावून म्हणजे तेच वाटण लावून पापलेट फ्राय बघतो आपण. चमचमीत चवीला अप्रतिम लागणारं. त्याच्यासाठी पापलेटचे तुकडे घेतले आहेत मी. साधारण 3 पापलेट आहेत आणि 3 शेपट्या आहेत ज्या पापलेटच्या शेपटीकडचा भाग आहे त्याचं आपण कढी बनवणार आहोत आणि बाकी जे तुकडे आहेत त्याचं आपण फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी पहिलं मीठ लावून पापलेट स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि परत त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे. म्हणजे छान असं ते मीठ त्याच्यामध्ये मुरतं आणि पापलेटचा जो हिंस किंवा उग्रपणा असेल म्हणजे कोणत्याही माशाचा तर तो राहत नाही. वाटण तयार करणार आहोत आपण हिरवं वाटण. ओलं खोबरं अर्धा नारळ घेतलं आहे, 4 तिखट हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर लसूण कांदा, गावठी लसूण आहे सालीसकट घेतले, तर साधारण अख्खा मोठा एक कांदा, 1 इंच आलं, कोथिंबीर भरपूर आणि कैरीचा कोळ घेतला आहे. पिवळा दिसला तरी ती आंबट कैरी आहे, थोडा नरम कोळ होता. आता हे ना सगळं मऊ गरगरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. वाटताना हवं तर त्याच्यात थोडं मीठ घाला म्हणजे वाटणाला चव येते. वाटण मऊ वाटून झाले. आता त्या तुकड्यांना लावायला मॅरिनेट करायला त्याच्यातलंच वाटण आपण साधारण 1.5 चमचा काढून घेणार आहोत बाजूला. त्याच्यानंतर सोरकुलामध्ये तेलात कांदा, ठेचलेला लसूण, कढीपत्ता घालणार आहोत. इथे मी साऊथचा बारीक कांदा वापरला आहे चवीसाठी, कारण साऊथला जास्त करून हिरव्या कढीमध्ये पापलेट बनवलं जातं. कोकणातही बनवलं जातं, साऊथला जास्त करून ही रेसिपी फेमस आहे. आता हे छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. नंतर आपलं उरलेलं वाटण घालून पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, किती घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे. छान उकळलं की आपल्या शेपटीकडच्या 3 तुकड्या मी त्याच्यात सोडणार आहे आणि चांगलं उकळवून घेणार आहे. फिश लवकर कुक होतो त्यामुळे खूप उकळवायचं नाही तर मग तो बेचव होतो. परफेक्ट उकळलं आहे, अगदी 2 मिनटं उकळवलं आहे. तयार आहे आपली हिरव्या वाटणातली फिश कढी. वरून गार्निशिंग हिरवी मिरची आणि कढीपत्ता कच्चा. आता मॅरिनेट करायला आपण घेतो तुकड्या उरलेल्या. हिरवं वाटण, त्याच्यात अगदी पाव चमचा लाल तिखट आणि थोडंसं मला आंबटपणा कमी वाटला म्हणून कोकमाचा आगळ ॲड केला आहे आणि मीठ थोडं ॲड केलं आहे. हे सगळं तुकड्यांना लावून आहे ना एक 10 मिनटं अर्धा तास ठेवून द्या. तुकड्या मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि नंतर रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट थोडं चवीप्रमाणे ॲड करायचं आहे. छानपैकी तुकड्या त्याच्यामध्ये कोट करायच्या दाबून हाताने आणि कडकडीत तेलामध्ये दोन्ही बाजूने आपण तुकड्या मीडियम टू हाय गॅसवरती फ्राय करून घेणार आहे. लवकर फिश कुक होतं. जेवढं लवकर तुम्ही फ्राय कराल ना तेवढी चव फिशला अप्रतिम राहते. आतमधलं मॉइश्चर राहतं तसंच फिशमध्ये छानपैकी आणि फिश चवीला चांगला लागतो. आपलं हिरवं वाटणातलं कढी तयार आहे आणि हिरव्या वाटणातली फिश फ्राय आपली तयार आहे खाण्यासाठी. दोन्ही बाजूने खरपूस परतून घ्यायच्यात मीडियम टू हाय गॅसवर. साधारण दोन्ही बाजूने ह्या बाजूला 2 मिनटं, दुसऱ्या बाजूला 2 मिनटं. आपलं पापलेट फ्राय तयार आहे खाण्यासाठी.